माणगावतर्फे वरळी या जिल्हा परिषद वॉर्डमध्ये प्रस्थापितांना धक्का देत भाजपने थेट आघाडी घेतली आहे। निवडणुकीचा अर्ज दाखल केल्यापासून उमेदवार राधिका किशोर ठाकरे यांनी या मतदारसंघातली सर्व गावं पिंजून काढत प्रचाराचं रान उठवलंय। राधिका ठाकरे या मतदारांमध्ये मिसळून जात त्यांच्या समस्या देखील शांतपणे ऐकून घेत आहेत। त्यामुळेच माणगाव जिल्हा परिषद गटात भाजप प्रत्येक गावात तेथील मतांचं बेरजेत रूपांतर करतंय। तर नुकत्याच कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या प्रचाराने सुद्धा कोल्हारे येथे राधिका ठाकरेच एक नंबर असं दाखवून दिलंय। कोल्हारे येथील ग्रामपंचायत सदस्य विजय हजारे व भाजपचे सक्रिय कार्यकर्ते यांनी कोल्हारे हद्दीत कमळ फुलवण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय। आजवर किरण ठाकरे यांनी कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत अनेक विकास कामं भाजपच्या माध्यमातून आणली आहेत। मात्र आज याच जिल्हा परिषद वॉर्डमध्ये दोन माजी सभापती यांनी आपली ताकद पणाला लावली। मात्र या वॉर्डात त्यांना ठोस काम करता आलं नाही असं म्हणत विजय हजारे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय। माणगावतर्फे वरळी घरातून जिल्हा परिषदच्या राधिकाताई किशोर ठाकरे या उमेदवार आहेत। राधिकाताई ह्या सुशिक्षित असून चांगल्या प्रकारे समाजसेवा करत आहेत। तसेच किरण ठाकरे यांनी कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केलेला आहे। करोडोचा निधी कर्जत तालुक्यात ते कुठले सदस्य वगैरे नसताना सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणलेला आहे। तसंच या कोल्हारे गावामध्ये 2 करोडचं पांडवकालीन शिवमंदिराची काम सुरू आहे, सभामंडपचं काम सुरू आहे। तसंच देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांनी 137 कोटीचा नेवल कलम राज्यमार्ग हा मंजूर केलेला आहे। तसेच किरण ठाकरे यांनी दविली पूल मंजूर केलेला आहे। तसेच माझ्या माध्यमातून सुद्धा कोल्हारे ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं करण्यात आलेली आहेत। तर आपल्याला सांगू इच्छितो की 2 सभापती उभे आहेत, परंतु दोन्ही सभापतींनी या वार्डामध्ये या तालुक्यामध्ये कोणत्याच प्रकारचं काम केलेलं ठोस असं काम केलेलं नाही। त्यामुळे राधिकाताई ठाकरे यांना प्रचंड बहुमताने आपण सर्वांनी विजयी करा असं मी आवाहन करत आहे।